नमस्कार मित्रांनो, आपण जर पीक विमा हा भरलेला असेल, मग तो कोणताही असो, खरीपाचा असो, रब्बीचा असो किंवा हवामान आधारित फळ पीक विमा योजना असो, तर मित्रांनो यामध्ये ज्यावेळेस आपण पीक विमा हा भरतो आणि आपले स्टेटस हे यामध्ये चेक करतो फार्मर कॉर्नरमध्ये PMFBYच्या वेबसाईटवर, तर त्यावेळेस आपणास ते क्लेम टाईपमध्ये लोकलाइज्ड, मिड टर्म किंवा इल्ड बेस्ड अशा प्रकारे स्टेटसमध्ये तिथे माहिती ही दाखवली जाते। तर मित्रांनो याचा नेमका अर्थ काय होतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो लोकलाइज्ड पीक विमा या शब्दाचा मराठीतील अर्थ आहे स्थानिकीकृत पीक विमा किंवा स्थानिक पीक विमा। याचा अर्थ आहे की पीक विम्याच्या योजनेत एखाद्या विशिष्ट क्षेत्रात, उदाहरणार्थ गाव, तालुका, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणामुळे झालेले नुकसान भरपाईसाठी विमा दावा करता येतो, जो फक्त त्या विशिष्ट क्षेत्रासाठी लागू असतो। एक्झाम्पल आहे मित्रांनो याचे, जर एखाद्या गावी अचानक मोठा पाऊस आला आणि त्यामुळे काही पिकांचे नुकसान झाले, तर त्या गावातील शेतकऱ्यांनी स्थानिकीकृत पीक विमा म्हणजेच लोकलाइज्ड क्रॉप इन्शुरन्स योजनेअंतर्गत विमा दावा केला तर त्यांना नुकसान भरपाई मिळू शकते, जो फक्त त्या गावासाठीच लागू असतो। तर मित्रांनो येथे क्लेम डिटेल्समध्ये आपण पाहू शकतात की येथे लोकलाइज्ड अशा प्रकारे माहिती आपणास तिथे दाखवली जाते। तर हा जो काही पीक विमा आहे, हा पीक विमा आपणास कधी भेटतो, तर नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणामुळे झालेले नुकसान भरपाईसाठी आपणास काय करता येतो, विमा दावा करता येतो। त्यानंतर मित्रांनो इल्ड बेस्ड पीक विमा म्हणजेच उत्पन्नावर आधारित पीक विमा, म्हणजे पीक उत्पादनामध्ये घट झाल्यास शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई मिळवण्याची योजना। या योजनेत पीक उत्पादन हमी उत्पादनाच्या बेंचमार्कपेक्षा कमी झाल्यास शेतकऱ्याला विमा कंपनीकडून नुकसान भरपाई दिली जाते। उदाहरणार्थ प्रधानमंत्री फसल विमा योजना, या योजनेत पीक उत्पादन हमीपेक्षा किंवा कमी झाल्यास शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळते। तसेच उत्पादनात घट, नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग किंवा इतर कारणामुळे पीक उत्पादन घटल्यास ही नुकसान भरपाई मिळते। तर नुकसान भरपाई विमा कंपनी शेतकऱ्यांच्या उत्पन्नातील नुकसानीची भरपाई करते। उदाहरणार्थ मित्रांनो, जर एखाद्या शेतकऱ्याने 100 क्विंटल उत्पादन हमी घेतलेल्या पिकांचे उत्पादन 80 क्विंटल झाले, तर त्याला 20 क्विंटल उत्पन्नाच्या नुकसानीची भरपाई मिळेल। या योजनेत पीक विमा म्हणजेच क्रॉप इन्शुरन्स हे नैसर्गिक आपत्ती आणि इतर कारणामुळे होणाऱ्या नुकसानीतून शेतकऱ्याला संरक्षण प्रदान करते। तर मित्रांनो हे क्लेम डिटेल्समध्ये पाहू शकतात की हे इल्ड बेस्ड अशा प्रकारे माहिती आपणास दाखवली जाते। तर हा जो काही इल्ड बेस्ड पीक विमा आहे, हा पीक विमा क्वचितच शेतकऱ्यांना एखाद्या वेळेस मिळतो। त्यानंतर मित्रांनो मिड टर्म पीक विमा, मराठीत याला आपण असे म्हणू की मध्य हंगाम पीक विमा। याचा अर्थ पीक हंगामाच्या मध्यात म्हणजेच पेरणी आणि काढणी याच्या दरम्यान नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणामुळे पिकाला नुकसान झाल्यास शेतकऱ्याला विमा संरक्षण मिळवण्याची योजना आहे। पीक हंगामाच्या मध्यात म्हणजेच पेरणी आणि काढणी याच्या दरम्यान नैसर्गिक आपत्ती, उदाहरणार्थ अतिवृष्टी, दुष्काळ, कीड रोग किंवा इतर कारणामुळे पिकाला नुकसान झाल्यास शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळवून देणारी विमा योजना आहे। उदाहरणार्थ जर तुमच्या पिकाला अतिवृष्टीमुळे नुकसान झाले तर तुम्ही मध्य हंगाम पीक विमा योजनेअंतर्गत दावा दाखल करू शकतात। तर निष्कर्ष असा आहे मित्रांनो याचा, मध्य हंगाम पीक विमा म्हणजे पीक हंगामाच्या मध्यात होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळवण्यासाठीची योजना। ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांना शेतीमध्ये पुढे जाण्यास मदत करते। तर मित्रांनो येथे क्लेम टाईपमध्ये पाहू शकतात की येथे मिड टर्म क्लेम अमाऊंटसुद्धा आपणास इथे पाहायला मिळत आहे 3842 रुपये। तर मित्रांनो हा जो काही पीक विमा आहे हा 2023चा आहे। तर 2023ला मिड टर्म पीक विमा योजनेत सोयाबीन या पिकाला 50 आर म्हणजेच 50 गुंठ्याला 3842 रुपये इतके हे शेतकऱ्यांना काही जणांना मिळालेले सुद्धा आहे।
तर मित्रांनो, मिड टर्म आणि लोकलाइज्ड पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भरपूर असा पीक विमा हा भेटलेला सुद्धा आहे, परंतु यील्ड बेस्ड जो काही पीक विमा आहे हा पीक विमा शेतकऱ्यांना अजूनपर्यंत तरी भेटलेला नाही. काही जिल्ह्यामध्ये भेटला सुद्धा असेल. तर अशा प्रकारे मित्रांनो, लोकलाइज्ड, मिड टर्म आणि यील्ड बेस्ड पीक विमा याचा अर्थ आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.